रुद्रकेतू, तू अजून जिवंत आहेस? अरे इतकी वर्ष झाली, मला वाटलं तू आतापर्यंत मेला असशील. तुझीच वाट बघत होतो मी, कारण ही तुझ्या अंताची सुरुवात आहे. माझी वाट बघतोयस? खोट बोलू नकोस. तू त्या दोन बहिणींची वाट बघतोयस. तुला हवं ते समज, पण खरं सांगायचं तर मी फक्त तुझ्या अंताची वाट बघतोय. मला तुझा मृत्यू पाहायचा आहे. राधा आणि गौरी आता इथे येतच असतील. त्या आल्या की मी त्यांना तुझ्या अंताचं सगळं रहस्य सांगून टाकेन, आणि मग त्या दोघी मिळून तुझा वध करतील. याचा अर्थ दोघी इथे येऊन गेल्या, पण त्यांना रुद्रकेतू दिसला नाही. बरोबर, कसा दिसेल? ह्याला तर मीच बाहेर काढलंय ना. घाबरलीस ना? घाबरलीस? हा, इतका विचार करूनही तुझा अंत थांबणार नाहीये. तो निश्चित आहे. चांगलं केलंस तू मला बाहेर काढलंस या शिळेतून. आता त्या दोघी येतच असतील. त्या तुझा अंत करतील. मंजिरी, हीच हीच तुझी नियती आहे. नियती? माझ्यासाठी नियती म्हणजे माझी इच्छा आहे. मागच्या जन्मात तुला शिळेत बंद केलं, ती चूक झाली माझी. तेव्हाच मारून टाकायला हवं होतं तुला, पण हरकत नाही. ती चूक मी आता करणार नाही. अगं, तू मला तेव्हाही मारू शकली नाहीस आणि आजही मारू शकणार नाहीस, कारण माझा अंत हा मीच ठरवणार आहे.